तर शेतकऱ्यांच्या अपमान प्रकरणावरनं बबनराव लोणीकर यांनी पुन्हा एकदा घुमजाव केलेला आहे। मी शेतकऱ्यांविरोधात काहीही बोललेलो नाही असं त्यांनी म्हटलंय आणि जर मी काही चुकीचं बोललो असेल तर शेतकऱ्यांची 1000 वेळा माफी मागेन, मात्र मी काही बोललो नाही असं बबनराव लोणीकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। मी शेतकऱ्यांच्या विरोधात बोललो नाही असं लोणीकर म्हणाले। शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही। काही लोक राजकारण करतात। अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाला सांगायचं, 13 कोटी जनतेला सांगायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे। रस्त्याच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। मी असं बोललेलो नाही। असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल, 1000 वेळा। दरम्यान बबनराव लोणीकरांनी माफी मागायला नकार दिल्यानंतर विरोधी पक्षाकडनं आता टीका करण्यात येते। आमची मागणी स्पष्ट होती की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागा। ते काही मागायला तयार नाही। आणि जेव्हा आम्ही मागणी केली की शेतकऱ्यांची माफी मागावी लोणीकरजींनी, तर जणू काय संपूर्ण भाजपची आणि एशनची गटाचंच पूर्ण भूमिका की जे लोणीकर बोलले आहेत तीच आहे, शेतकऱ्यांबद्दल तसाच विचार करतात, असंच आमच्या अंगावर आले। असो, आम्ही 8 आमदार होतो, आम्ही हाऊस बंद पाडलं कारण आमची मागणी हीच आहे की स्पष्टीकरण नको आहे आम्हाला। बबनराव लोणीकरजी यांनी तुम्ही शेतकऱ्याचा अपमान केला आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा माफी मागा। ते माफी मागत नव्हते, ते खुलासा करताना सांगतात मी असं बोललोच नाही, हे माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं। माझ्या हाडात शेतकरी आहे, माझ्या रक्तात शेतकरी आहे, माझ्या मांसात शेतकरी आहे। अरे तुझ्या मांसात आहे की हाडात आहे की रक्तात आहे, पण तो बोलून मोकळा झाला आहे। तर शेतकऱ्यांची माफी मागायचं सोडून ते आपला खुलासा करत होते। मी असं बोललो नाही, सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं।